सीएससी सेंटरचे प्रमुख व्यवस्थापक श्री गोरवाल यांच्याद्वारे काय सांगतात? नमस्कार, आज आपण आहोत सामाजिक न्याय भवन जालना येथील सभागृहामध्ये। या ठिकाणी PM विश्वकर्मा या योजनेसंदर्भातील इत्थंभूत माहिती सांगण्यासाठी MSME भारत सरकारचे प्रतिनिधी आदरणीय श्री उमरे सर आलेले आहेत। PM विश्वकर्मा या योजनेसंदर्भातील सर्व माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। सर, काय सांगाल या योजनेसंदर्भात? ही जी PM विश्वकर्मा योजना आहे, आपल्या देशामध्ये 12 बलुतेदार जे पद्धती आहे त्यांना आजपर्यंत कोणतीही भारत सरकारची योजना प्राप्त झालेली नव्हती। त्यामुळे आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांनी या विश्वकर्मा लोकांसाठी एक स्कीम, सुंदर अशी योजना त्यांच्यासाठी प्लान केलेली आहे। आणि त्या स्कीममध्ये त्यांना क्रेडिट फॅसिलिटेशन्स, ट्रेनिंग, इवन त्यांनी परंपरागत जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्या मार्केटिंग एक्सपान्शनसाठी सुद्धा बऱ्याच सारे त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे। तर याच्यामध्ये 3 लेव्हल ऑफ प्रोसेस आहे याचे म्हणजे बेनिफिट घेण्याकरता। एक आहे पहिली रजिस्ट्रेशन, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट आणि त्यानंतर क्रेडिट फॅसिलिटेशन्स। तर पहिलं रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी CSC सेंटरला जाऊन ज्या एरियातले असतील त्या एरियातल्या ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद किंवा महानगरपालिकेकडून रिकमेंड करून ते डिस्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन कमिटीला जाईल आणि ज्याचे चेअरमॅन जे आहे जिल्हाधिकारी असतात त्यांच्याकडे अप्रूव्हल करून ते मिनिस्ट्री ऑफ MSMEला रेफर केले जाते। आणि एक वेळ त्यांना रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर ॲटोमॅटिकली ऑनलाईन सिमलेस प्रोसेस आहे। त्या स्कीम अंतर्गत जेवढे काही बेनिफिट्स आहेत त्यांना घेता येईल। जसं स्किल डेव्हलपमेंटसाठी तो डाटा रेफर करण्यात येईल आणि तिथे त्यांचं स्किल असेसमेंट करून 5 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग आणि 15 दिवसाचं ऑप्शनल ॲडव्हान्स ट्रेनिंगसुद्धा त्यांना घेण्यात येईल। या ट्रेनिंग दरम्यान त्यांना राहण्याची, खाण्याची फ्री ऑफ कॉस्ट अरेंजमेंट केलेली आहे। त्यासोबतच ते आपल्या व्यवसायापासून दूर असल्यामुळे त्यांना त्या दिवशी काही इन्कम कमावता येणार नाही, त्यासाठी स्टायपंडची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। स्टायपंड 500 रुपये प्रति दिवसाप्रमाणे त्यांना स्टायपंड येण्यात येईल आणि त्या स्किल ट्रेनिंगच्या दरम्यानच त्यांना 15,000च्या टूल किटचे ई-व्हाउचरसुद्धा त्यांना देण्यात येईल। अशा पद्धतीनं स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर तो सगळा डाटा त्यांच्या अकाउंटनुसार त्या बँकेकडे ती माहिती पुरवण्यात येईल आणि तिथे बँकेला जाऊन तिथे रिक्वेस्ट करून ते आपल्या 2 हप्त्यामध्ये क्रेडिटची फॅसिलिटी आहे। पहिला हप्ता आहे 1 लाखाचा आणि दुसरा हप्ता आहे 2 लाखाचा। तर हे उद्योग विकासासाठी कर्ज योजना आहे। तर तिथे त्यांनी आपलं प्रपोजल सबमिट करून किंवा जे काही उद्योग विकासासाठी लागणाऱ्या माहिती बँकेला देऊन त्यांच्याकडून ते कर्ज बँकेकडून घेता येईल। अशा पद्धतीची ही योजना आहे। आपल्या PM विश्वकर्मा मध्ये येणाऱ्या पारंपरिक व्यवसायासंबंधित जे आहे विकास घडवण्यासाठी ही योजना भारत सरकारने लागू करण्यात आलेली आहे। कर्जाची कमाल मर्यादा 3 लाखाची आहे। पहिला हप्ता 1 लाखाचा आणि दुसरा हप्ता 2 लाखाचा। सर, याच्यामध्ये जे काही स्वनिधीमध्ये ज्या काही लाभार्थ्यांनी फॉर्म्स भरले होते, तर सपोज स्वनिधीमध्ये 5 हप्ते त्यांचे रेग्युलर चालू आहेत, परंतु त्यांना स्वनिधी सरेंडर करायचं आहे आणि PM विश्वकर्मामध्ये यायचं आहे, तर त्या पद्धतीनं कसं येता येईल या संदर्भात काय मार्गदर्शन करा? या संदर्भात या योजनेची अट अशी आहे की त्यांनी PM स्वनिधी किंवा मुद्रा अंतर्गत जर काही लोन घेतलं असेल तर त्याचं पूर्णपणे परतफेड केल्यानंतरच त्याला या PM विश्वकर्माचा लाभ घेता येईल आणि जोपर्यंत ते परतफेड करतील नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार नाही। धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय प्रफुल्ल सरांनी खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती आपल्याला PM विश्वकर्मा या संदर्भामध्ये दिलेली आहे आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या PM विश्वकर्मासाठी रजिस्टर्ड व्हावं आणि पारंपरिक व्यवसायाला पंतप्रधानांनी जी व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी जी वाट करून दिलेली आहे, या वाटेवर चालताना सर्व नवयोजक उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी विनंती। धन्यवाद।